हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम-पी-एस-सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. सामान्य ज्ञान किंवा त्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो. म्हणजे तुम्हाला तलाठी भरती, झेडपी भरती असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारं अशा प्रकारचं जनरल नॉलेज, त्याची सिरीज सुरू आपण करतोय. या सिरीजमध्ये बऱ्याचशा महत्त्वाच्या काही घडामोडी किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असतील ना, तर या लेसन थ्रू आपण डिस्कस करणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही मला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील आणि जास्तीत जास्त लाईक द्या. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपण आपल्या आजच्या लेसनची सुरुवात करतोय ते महाराष्ट्रापासून. आता महाराष्ट्रामध्ये ज्या खनिज आहेत ना, त्याच्यापासून आपण ह्या लेसनला सुरुवात करतोय. त्या खनिजामध्ये मॅंगनीज हे जे खनिज आहे ते महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतं? तर ते सापडतं भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग. म्हणजे आपण एक ट्रिक केली होती, मानसीचं बंड. काय ट्रिक केली होती आपण? मानसीचे बंड अशी ट्रिक केली होती लक्षात ठेवताना. सुरुवातीला केलेली लेक्चरची. तर मानसीचे बंड म्हणजे काय? तर मॅंगनीज मानसी असं घेतलेलं आहे. हां, मानसीचे बंड. हां, तर न म्हणजे काय? तर नागपूर, सी म्हणजे सिंधुदुर्ग आणि बंड म्हणजे भंडारा. अशा प्रकारे येते ती ट्रिक. त्याच्यानंतर पुढे येतात ते म्हणजे डोलोमाईट हे खनिज कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतात? तर त्याचे 4 जिल्हे ॲटलीस्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये विदर्भातले 3 जिल्हे येतात. ते म्हणजे नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ. विदर्भातले 3 जिल्हे नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ आणि कोकणातला रत्नागिरी जिल्हा त्यामध्ये येतो. त्यामुळे गणाचंदाचा यार अशी एक ट्रिक होती. ती ट्रिक सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर चुनखडीचे जे साठे सापडतात, तर ते पूर्व विदर्भामधले जे सर्वच्या सर्व जिल्हे, या जिल्ह्यामध्ये चुनखडीचे साठे सापडतात. तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात, जास्त नाही परंतु काही प्रमाणामध्ये चुनखडीचे साठे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे भारताचा एकूण भूमीच्या किती टक्के मैदान आहे, किती टक्क्यावर पर्वत आहे आणि किती टक्क्यावर पठार आहे. तर भारताच्या एकूण भूमी जी आहे त्याच्यातल्या 43% भागावर मैदान आहे. 30% भागावर काय आहे? पर्वत आहे आणि 27% भागावर काय आहे? तर पठार आहे. तर 43, 30 आणि 27 या तिन्ही गोष्टी नक्की लक्षात घ्या. त्यानंतर महाराष्ट्रातलं एकूण जे क्षेत्र आहे, त्या क्षेत्रापैकी किती टक्के संपत्ती आहे? म्हणजे किती टक्के भागामध्ये खनिज संपत्ती आहे? तर ती येते 12.33%. बॉक्साईटचे साठे कुठं म्हटलं तर सर्वाधिक जास्त साठे तुम्हाला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सुद्धा जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे पाहायला मिळते. म्हणजे बॉक्साईटचे साठे जे आहेत ना, शक्यतो कोकणाचा जो भाग आहे सगळा तिथं पाहायला मिळतात. परंतु सगळ्यात जास्त साठे हे कोल्हापूरमध्ये आहेत, हे ध्यानात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे आता आपण सीमारेषा पाहतोय. म्हणजे भारत पाकिस्तान, भारत चीन, भारत अफगाणिस्तान या देशादरम्यानची असलेल्या सीमारेषा. म्हणजे आता भारत पाकिस्तान या दरम्यानची जी सीमारेषा तयार झाली तर ती रेड क्लिफ 1948 साली. त्याच्यानंतर भारत चीन यांच्या दरम्यानची रेषा म्हणजे मॅकमोहन रेषा. भारताला लागलेले सर्व बेटासहित लागलेली सागरी सीमा टोटल किती आहे? तर 7576.6 किलोमीटर एवढी आहे. त्याच्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये असलेली एकूण कोणती सीमारेषा आहे? तर त्याला ड्युरँड रेषा असं म्हटलं जातं. कोणती रेषा? ड्युरँड रेषा 1892 साली. त्याच्यानंतर एकूण सीमाक्षेत्र एकूण किती देशांना लाभलेलं आहे? तर एकूण 7 देशांना ते भारताची सीमा लागलेली आहे. त्याच्यानंतर 29 राज्यापैकी किती राज्य हे दुसऱ्या देशांच्या सीमेला लागले? तर एकूण 17 राज्य. तर याचा तुम्हाला जास्त करून फायदा जर मॅप तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केलं तर तुम्हाला त्याची उत्तरं आपोआप मिळून जातील. त्याच्यानंतर भारतामध्ये वनाखालील जे सर्वाधिक भूभाग आहे, तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तो आहे मध्य प्रदेशमध्ये. वनाखालील भूभागाचा जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील कोणता असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे सर्वात कमी आहे? तर तो येतो नंदुरबार जिल्हा. नक्की लक्षात ठेवा, नंदुरबार जिल्हा. त्याच्यानंतर कोणत्या राज्यामध्ये रबराची सर्वाधिक लागवड होते? तर ती केरळमध्ये होती, रबराची लागवड. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ट्रायबल हॉर्स गॉड किंवा त्याला फिगरिन गॉड गोरा देव असं म्हटलं जातं. तर ते गुजरातमध्ये तर हे कला आहे. म्हणजे ट्रायबल हॉर्स गॉड म्हणजे राजपूत लोक जे आहेत ना, तर त्याच्या संदर्भातलं आहे ते. ते नक्की लक्षात ठेवा. गुजरात, सौराष्ट्राचा जो वरचा भाग आहे तर त्या साईडला ते आहे. त्याच्यानंतर पनिहारी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? तर राजस्थान. त्याच्यानंतर कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये येतं? तर ते सिक्कीममध्ये येतं. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये येतं? तर ते सिक्कीममध्ये येतं. त्याच्यानंतर 2 नृत्य प्रकार आहेत की जास्त करून ते विचारलं जाऊ शकतं. कारण असं आपल्या वाचनामध्ये जास्त करून ते नसतात. अंडररेटेड नृत्य प्रकारापैकी आपण असं म्हणू शकतो. ते म्हणजे पॉपीर आणि चालो.
पॉपीर आणि चालो हे जे नृत्य प्रकार आहेत तर ते कोणत्या राज्यामधले आहेत हे जरूर ध्यानात ठेवा. ते येतात अरुणाचल प्रदेशमधले, कारण हे खूपच अंडररेटेड असलेले नृत्य प्रकार आहेत. पॉपीर आणि चालो नृत्य प्रकार अरुणाचल प्रदेशचे आहेत. त्याच्यानंतर वॉरली पेंटिंग्स मूळच्या महाराष्ट्राचे आहेत, हे तुम्हाला माहित असेलच. त्याच्यानंतर लावी जत्रा भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये भरते तर ती हिमाचल प्रदेशमध्ये भरते. लक्षात घ्या, लावी जत्रा हिमाचल प्रदेश. त्याच्यानंतर भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये ओझापाली नृत्य केले जाते? ओझापाली नृत्य तर ते येतं, ओझापाली नृत्य कुठे येतं तर आसाममध्ये येतं. ओझापाली नृत्य म्हटलं की आसाम. त्याच्यानंतर शास्त्रीय नृत्याचे म्हणजे जगोई, चोलोम, थांगता हे जे शास्त्रीय नृत्यांचा अंश आहेत ना तर ते मणिपूरमधले. कोणत्या राज्यातले? मणिपूर शास्त्रीय नृत्याचे ते अंश आहेत. जगोई, चोलोम, थांगता हे थोडीशी वेगळी नावं, थोडी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ना, त्यामुळे मी सुद्धा हे कव्हर केलेलं आहे. फक्त एकदा नजरेखालून गेलं तरी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. त्याच्यानंतर कोणत्या म्हणजे शेतकऱ्याद्वारे साजरा केला जाणारा सण, कारण सध्या शेतकऱ्यांबाबतचे बरेच इश्यू गाजत आहेत, तर शेतकऱ्याद्वारे साजरा केला जाणारा सण म्हणजे इरुवका. इरुवका हा सण आंध्र प्रदेश, कुठल्या राज्याच्या शेतकऱ्याद्वारे? आंध्र प्रदेशमधल्या शेतकऱ्याद्वारे साजरा केला जातो, इरुवका. त्याच्यानंतर हापलांग हे जे पर्यटन स्थळ आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये? हापलांग. हापलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ आहे, आसाम राज्यामध्ये येतं. त्याच्यानंतर कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे तर तो येतो शुक्र ग्रह. शुक्र ग्रह. त्याच्यानंतर बुध ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेलं यान बेपी कोलंबो सध्या चर्चेत आहे. बुध ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी जे यान पाठवले तर त्याचं नाव आहे बेपी कोलंबो. सध्या चर्चेत असलेला एक तो महत्वाचा पॉइंट आहे, बेपी कोलंबो. हे नक्की लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, बेपी कोलंबो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे गोदावरी, म्हणजे ते गौतमी आणि वशिष्ठ या दोन नदींचे प्रकार हे तुम्हाला माहित असेलच. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे 52 दरवाजांचे शहर. आता तो सुद्धा औरंगाबाद सगळ्यांना माहित असेल. दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार. आता हे जे ट्रिक आहे, आता हे लिग्नाइट द्यायला नको होतं, एबी लिपी असं लक्षात ठेवा. एबी लिपी हे ट्रिक आहे, हे सुद्धा ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे. टेबल लँड म्हटलं तर पाचगणी येतं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांग, गाविलघाट ते उत्तरेकडे येतात ते सांगू शकतो. दुसरं म्हणजे निर्मल डोंगररांग, तरी परभणी आणि नांदेड जिल्ह्यातली डोंगररांग निर्मल डोंगररांग. फी आकाराची दरी नदीचं अपघर्षणानं तयार होते. तर हा एक पॉईंट आहे जाता आता फक्त. त्याच्यानंतर महत्वाचं येतात तर म्हणजे महाराष्ट्रास लागून लागून असलेली कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे तर ते येतं मध्य प्रदेश. कोणतं येतं? मध्य प्रदेश. त्यानंतर नर्मदा नदीच्या दक्षिण भागामध्ये असलेलं भारतातलं सर्वात मोठं पठार कोणतं तर ते येतं दख्खनचं पठार. आणि भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापलेलं आहे तर 12 लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असं म्हटलं जातं तर ते औरंगाबाद आहे, सध्या चर्चेतला एक मुद्दा होता. त्याच्यानंतर हुंडरू धबधबा कोणत्या शहराजवळ आहे तर झारखंड मधला रांची, धोनीचं गाव असं लक्षात ठेवू शकतो, हुंडरू धबधबा. फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प हा जळगाव जिल्ह्यामध्ये येतो. त्याच्यानंतर हिमालयाच्या रोहतंग खिंडी नजीक कोणत्या नदीचा उगम झालेला आहे तर बियास नदीचा उगम झालाय, बियास नदीचा. त्याच्यानंतर कोणत्या राज्याची राजधानी ही 7 वन्य टेकड्यावर आहे तर तिरुअनंतपुरम. तर केरळमधल्या पहिली जी राजधानी तिरुअनंतपुरम 7 वन्य टेकड्यावर आहे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर देशातलं पहिलं गायींचं अभयारण्य कुठं स्थापन केलं जाणार आहे तर ते ऍक्च्युली मध्य प्रदेश येतं त्याचं उत्तर. त्याच्यानंतर राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला होता? सहकारी तत्वावरचा साखर कारखाना, हे लक्षात घ्या, अहमदनगर 1948 ला, अहमदनगर. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी? नर्मदाची, वरून गेलेली, उत्तरेकडून महाराष्ट्राच्या टोकावरून गेलेली नदी. त्याच्यानंतर श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे तर तो कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या कोणत्या सीमेस्थित आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर कोल्हापूर शहर पंचगंगा नदीवर आहे, हे एक पॉईंट जाता नक्की कव्हर करा. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत? वणी. यवतमाळ जिल्ह्यातलं वणी हे ठिकाण कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे, ते एक नक्की लक्षात घ्या. त्यानंतर मेळघाट अमरावती कशासाठी फेमस आहे तर मेळघाट वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल अमरावतीमध्ये येतं. त्याच्यानंतर येतं ते महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती किलोमीटर आहे तर ती 440 किलोमीटर, हेही जरूर लक्षात घ्या. महाराष्ट्रात सह्याद्री. अशा टाईपचे प्रश्न व्हरायटी तुम्हाला येऊ शकते, कारण महापरीक्षा पोर्टल थ्रू एक्झाम होते तर त्याच्यामध्ये प्रेडिक्ट आपण असंच करू शकतो, असेच काहीतरी प्रश्न येतील म्हणून.
त्याच्यानंतर पोलो खेळाचा उगम मणिपूरमध्ये झालेला आहे, हे एक लक्षात असू द्या. गौरी हे जे भारतीय राज्यातली कोणत्या राज्यातले नृत्य प्रकार आहे, तर ते राजस्थान मधले गोवरी. घुमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते, तर दुर्गा. दुर्गा या देवतेची पूजा केली जाते घुमरा या नृत्यामध्ये. ओके. हा, तर त्याच्यानंतर आता काही महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये सेबीची स्थापना कधी आहे, तर 1988 आहे. त्याला वैधानिक दर्जा का दिला, तर शेअर बाजारात घडलेले महत्वाचे घोटाळे त्याच्यामुळे सेबीला वैधानिक दर्जा दिला 1992 साली. परंतु सेबीची स्थापना कधीची आहे, तर 1988 आहे, हे नक्की लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1978 साली सार्वजनिक सभा नावाचं त्रैमासिक कोणी सुरू केलं होतं, तर महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभा नावाचं त्रैमासिक सुरू केलं होतं. त्यानंतर शाहू महाराजांनी शाहूपुरी ही जी बाजारपेठ वसवली होती, गुळांची बाजारपेठ, तर हे किती साली वसवलेली आहे, तर 1895 साली. 1895 साली. त्यानंतर श्रीपाद शेषाद्री प्रकरण, आता याच्यावर एमपीसीने प्रश्न विचारला होता, कोणत्या समाज सुधारकाशी संबंधित आहे, तर ते बाळशास्त्री जांभेकर. काँग्रेसचं चौथं अधिवेशन 1888 अलाहाबाद. काँग्रेसच्या अधिवेशन नक्की लक्षात घ्या, ही जी मेगा भरतीला जरी नसेल परंतु एमपीसीच्या कोणत्याही परीक्षेला विचारलं जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर चितगाव कट मध्ये खालीलपैकी कोणाला आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती, त्याच्यामध्ये कल्पना दत्त, त्यानंतर गणेश घोष, फणींद्र नंदी आणि सुबोध राय, हे सुद्धा नावं तुम्हाला जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे भारतीय बोल्शेविक पक्षाची स्थापना एन दत्त मजुमदार, हे काय विचारलं जाईल सांगता येत नाही. परंतु राज्यपालांचा अभिभाषण करण्याचा व संदेश पाठवण्याचा अधिकार घटनेच्या कोणत्या कलमानाने देण्यात आलेला आहे, तर हे विचारलं जाऊ शकेल, कलम 175. त्याच्यानंतर सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडे असू नये अशी शिफारस अशोक मेहता. फसवण्यासाठी बलवंतराव मेहता हे ऑप्शन दिलं जाऊ शकतं. अशोक मेहता, बलवंतराव मेहता 1957 साली, अशोक मेहता समिती स्थापना 1977 साली. त्यानंतर लघु उद्योग नावाचं मासिक कोणातर्फे चालवण्यात येतं, तर MSSDIC. हनुमान शिखर धुळे जिल्ह्यामध्ये येतं. उच्च न्यायालय न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात, 62 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय, त्याला नाव काय आहे, तर नाथसागर. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेल्या जलाशयाला नाव काय आहे, नाथसागर. त्याच्यानंतर संसदेने जी अंदाज समिती स्थापन केली होती, तर कोणत्या वर्षी केली होती, 1950 साली. पानशेत धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात, मुठा नदीवर, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा, तर तो मुंबई उपनगर आहे, मुंबई उपनगर. त्याच्यानंतर 1857 राजस्थानमधील मुख्य उठाव ठिकाण कोटा, तर हे का विचारलं जाऊ शकेल, न शकेल सांगता येत नाही. परंतु समाज सुधारकावर एखाद्या वेळेस प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. तसं की दादोबा पांडुरंग तरखडकर यांची ना 1852 साली अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून सुरुवातीला नेमणूक झाली होती, हे एक असू द्या माहीत. गोपाळ गणेश आगरकर यांचं पहिलं पुस्तक कोणतं, तर ते पुस्तकाचं नाव आहे स्वराज्याच्या दिशेनं वाटचाल, स्वराज्याच्या दिशेनं वाटचाल. त्यानंतर आंबेडकरांनी जे मूकनाईक मासिक सुरू केलं, तर ते कोणाच्या सहकार्याने सुरू केलं, तर शाहू महाराजांच्या सहकार्याने ते सुरू केलेलं होतं. वॉरेन हेस्टिंग 1772 दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली होती. त्याच्यानंतर ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे इलेक्शनच्या संदर्भातला, तो म्हणजे राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे, म्हणजे इलेक्शनसाठी जे SC ST ची जी अनुसूची तयार होते, किंवा इलेक्शन साठी नाही म्हणत मी, परंतु SC ST साठी जे अनुसूचित जाती जमातींची जी सूची तयार केली जाते, मला फक्त काय सांगायचं त्यासाठी आर्टिकल कोणतं महत्वाचं आहे, म्हणजे राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती काय करतात, अनुसूचित जाती अनुसूचित जमातींची सूची तयार करू शकतात, तर ते कलम आहेत 341 आणि 342. हे फक्त मला यातून सांगायचं होतं. त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त घटक राज्यामध्ये जर निवडणूक लढवणारा पक्ष असेल, राजकीय पक्षाला, त्याला एकूण मतदानापैकी 0.04% किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळाल्यास तो अखिल राजकीय पक्ष, तो महत्वाचा आहेच. समुदाय विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1952, ते एक लक्षात घ्या. त्यानंतर ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना महर्षी कर्वे. त्याच्यानंतर कोणत्या काँग्रेस अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडण्यात आला होता, 1917 कलकत्ता. ॲनी बेझंट अध्यक्ष, पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या. त्याच्यानंतर 1911 मध्ये कलकत्ता येथून जे कॉम्रेड वृत्तपत्र निघू लागलं होतं, त्याचं संपादन कोणी केलं होतं, तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी याचं संपादन केलेलं. 1911 मध्ये कोलकात्याहून निघालं होतं कॉम्रेड सुरुवातीला. त्याच्यानंतर कोणत्या दिवशी दिल्ली भारताची राजधानी झाली होती, 12 डिसेंबर 1912.
बरं. तर हे काही महत्त्वाच्या गोष्टी या लेसनमध्ये कव्हर केलेत. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.